सांध्यापासून बांधेपर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाल घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता स्वागत. सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला. ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपल्या सर्वांना या उन्हाळ्यात आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्यांना आणि पिल्लांना कडक उन्हापासून जर वाचवायचं असेल तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये दररोज कोंबड्यांना आणि पिल्लांना द्यावं लागणार आहे लिंबू पाणी. होय मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की जर आपल्याला कडक उन्हापासून आपल्या कोंबड्यांचं आणि पिल्लांचं करायचं असेल संरक्षण, तर या उन्हाळ्यात आपल्याला कोंबड्यांना आणि पिल्लांना दररोज इथून पुढे द्यावं लागणार आहे लिंबू पाणी. मग लिंबू पाण्याचा वापर केल्यानं खरंच कडक उन्हापासून कोंबड्यांचं व पिल्लांचं संरक्षण होतंय का? लिंबू पाण्यामध्ये असा कोणता कंटेंट आहे की ज्याच्यामुळे कडक उन्हापासून कोंबड्यांचं आणि पिल्लांचं संरक्षण होते? काय लिंबू पाण्याचा अतिरिक्त वापर झाल्याने याचा दुष्परिणाम किंवा प्रतिकूल परिणाम हा कोंबड्यांवरती व पिल्लांवरती होऊ शकतो का? चला तर मग या महत्त्वाच्या प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तरे. जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर याच्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत नक्की पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्या सर्वांना मनापासून एकच कळकळीची विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यावर येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला. जो सल्ला सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी अत्यंत फायद्याचा आहे. जो सल्ला मान्य केल्याने या उन्हाळ्यात आपल्या सर्वांचा होणार आहे 100% फायदा. पण सामान्य कुक्कुटपालक बांधव तर विचारता झालाय की असा कोणता तो सल्ला आहे की जो सल्ला आम्ही मान्य केला तर आमच्या सर्वांचा उन्हाळ्यात 100% होणार आहे फायदा. चला तर मग हा सल्ला कोणता व याचा कशा पद्धतीनं फायदा होणार हे समजावून सांगतो. बघा मित्रांनो, उन्हाळ्याचा विचार केला तर कडक उन्हामुळे आपल्या कोंबड्यांना व पिल्लांना खूप मोठ्या संकटांना या ठिकाणी तोंड द्यावं लागते. जर आपण विचार केला तर उन्हाळ्यामध्ये काय होते की उष्णता ही अधिक झाली तर आपली कोंबडी आणि पिल्लं हार्ट स्ट्रोक येऊन दगावू शकतात. अशा परिस्थितीमध्ये कोंबडीवरती आणि पिल्लांवरती उन्हाचा व उन्हाळ्याचा कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये लिंबू पाण्याचा वापर हा आपल्यासाठी कशा पद्धतीनं वरदान सिद्ध होऊ शकतो हे आता आपल्या सर्वांना सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून. जर आपण सर्वांनी बघितलं तर आपल्यापाशी असणारा जो कोंबडी हा पक्षी आहे तो शीत रक्तपेशी असणारा पक्षी आहे. याचा अर्थ काय की जर बाहेरच्या परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल झाला तर कोंबडीच्या व कोंबडीच्या पिल्लाच्या शरीरामध्ये 100% बदल होत असतो. कोंबडी स्वतःहून स्वतःच्या शरीराचं तापमान वाढवू शकत नाही आणि कमी करू शकत नाही. याच्यामुळे बाहेरच्या बदलाचा कोंबडीवरती तात्काळ परिणाम होत असतो. जर उन्हाळ्याचा विचार केला तर उन्हाळ्यामध्ये काय होते लक्षात घ्या की बाहेरचं जे वातावरण असते त्याच्यामध्ये उष्णता वाढते, तापमान वाढते. त्याच्यामुळं कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण हे कमी होते आणि कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरातील उष्णताही वाढायला लागते. उष्णता खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागली की कोंबडी स्वतःच्या शरीरातून उष्णता बाहेर काढून टाकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असते. ती वर तोंड करून मोठमोठ्यानं श्वास घेते की ज्या माध्यमातून शरीरातील गरमी कशी ना कशी तरी बाहेर जाईल. पण कोंबडीच्या शरीरातील गरमी एका मर्यादेपर्यंतच कोंबडी बाहेर टाकू शकते. त्याच्यानंतर कोंबडीच्या शरीरातील पाणी कमी होऊन कोंबडीला व पिल्लांना सुरुवातीला उष्माघाताचा त्रास होतो आणि त्याच्यानंतर खूप अतिरिक्त गरमी शरीरात या ठिकाणी झाली आणि ती जर बाहेर टाकण्यात कोंबडी व पिल्लं अयशस्वी झाले तर मग अशा परिस्थितीत कोंबडीचा व पिल्लांचा जीव सुद्धा जाऊ शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं आहे की आपल्याला माहीत आहे की उन्हाळ्यात
पुढे ही समस्या तर 100% येणार. मग अशा परिस्थितीमध्ये कोंबडीचं शरीर हे या असणाऱ्या कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला प्रिपेअर करावं लागेल. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांसाठी लिंबू पाणी हे वरदान या ठिकाणी सिद्ध होऊ शकते. कारण लिंबू पाण्याचा विचार केला तर लिंबामध्ये या ठिकाणी सायट्रिक ॲसिड असते, जे रोगप्रतिकारक क्षमता वाढवते आणि त्या ठिकाणी उष्णताही शरीरातील कमी करते. याच्यामुळं लिंबू पाण्याचा वापर केला तर आपोआप कोंबडीच्या शरीरातील उष्णता कमी होते. बघा मित्रांनो, जेव्हा आपण बाहेरून येतो या ठिकाणी तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण लिंबू सरबत घेतो का नाही, तर तेच लिंबू सरबत जर योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट केलं आपल्या कोंबड्यांसाठी तर हे एक वरदान सिद्ध होणार आहे. मग आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, की लिंबू पाण्याचा वापर आता तुम्ही तात्काळ इथून 15 जूनपर्यंत करू शकतात, कारण सगळीकडे तापमान खूप जास्त वाढलेलं आहे. मग किती लिंब घ्यायची, कशा पद्धतीने या ठिकाणी करायचे, तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, की 1 लिटर पाण्यामध्ये सामान्यतः अर्ध ते 1 लिंबूसुद्धा खूप झालं. जर महाग असतील तर अर्ध टाका, जर स्वस्त असतील तर 1 लिंबू पिळून टाका. पिवळसर असावं, ज्यामुळं आतमध्ये रसरशीत पाणी त्याचा विनियोग होईल. आणि त्याच्यानंतर तुम्ही साखर किंवा गूळ चवीपुरतं टाकून थोडंसं मीठ जर टाकून दिलं तर याच्यामुळे एक असं मिश्रण बनते की ज्याच्यामध्ये थोडं बर्फ टाकल्यानं कोंबड्याची तहान भागते. कोंबडी जास्तीत जास्त प्रमाणात पाणी पितात आणि गोड चव असल्यामुळं त्यांच्या शरीरात पाण्याचं प्रमाणसुद्धा जास्त जाते. याच्यामुळे कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढते. त्याचबरोबर लिंबामधील सायट्रिक ॲसिड व इतर असणारे जे काही व्हिटॅमिन्स आहेत ते त्यांच्या शरीरातील गरमी कमी करतात आणि अशा पद्धतीनं आपण जर बघितलं तर कोंबडीच्या शरीरातील गरमी कमी होते, पाण्याचं प्रमाण वाढते. मिठाच्या वापरानं कोंबडीला उष्माघाताचा त्रास होत नाही आणि साखर किंवा गुळाच्या वापरानं काय होतंय, की त्या ठिकाणी चव चांगली येते, त्यामुळं कोंबडी जास्त प्रमाणात प्यायला लागत असते. दुसरी गोष्ट की साखर आणि गूळ हे तात्काळ ग्लुकोजची निर्मिती करतात. याच्यामुळं काय होते, की कोंबडीच्या शरीरामध्ये ऊर्जा संचयन होते आणि कोंबडी लवकरात लवकर अशक्त होत नाही. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, जर आपण सर्वांनी इथून 15 जूनपर्यंत दररोज कोंबड्यांना लिंबू पाणी दिलं तर गॅरंटीनं सांगतो, कडक उन्हापासून कोंबड्यांचा आणि पिल्लांचा बचाव होणार आणि आपली एकही कोंबडी आणि पिल्लू या उन्हाळ्यामध्ये उन्हामुळं 100% मरणार नाही. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यासमोर सादर केली आहे. तरी देखील काही प्रश्न असतील तर लिहून कळवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील सोल्युशन. पण सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी एक भन्नाट व अफलातून संकल्पना घेऊन आलोय, नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग. तुम्ही कित्येक दिवसापासून म्हणत होतात की सर, आम्हाला तुमचं मार्गदर्शन हवं. तर आता माझं मार्गदर्शन आपण प्राप्त करू शकतात, कारण मी घेऊन आलो आहे ऑनलाईन ट्रेनिंगची संकल्पना. ज्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन झाल्यानंतर दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आपल्याला लाईव्ह सेशन मिळणार आहे, ज्याच्यामध्ये लाईव्ह मी प्राप्त होणार आहे. म्हणजे कसं, की थेट लाईव्ह तुम्ही माझ्यासोबत संभाषण करू शकतात, ज्यामध्ये नंबर 1 7:30 वाजता सेशन सुरू झाल्या काय होणार, एक लेक्चर होईल. त्याच्यानंतर वेदर बुलेटिन असेल, की बाबा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती कशा पद्धतीनं परिणाम होणार व जर प्रतिकूल परिणाम असेल तर सुरुवातीला कोणती औषध द्यावं, अचानक काही जर अडचणी आल्या तर कोणत्या औषधोपचाराचा वापर करायचा, ज्यामुळे मृत्यूदर होऊन जाईल कमी. आणि सरतेशेवटी काही प्रश्न निर्माण झाले असतील तर ते सेगमेंट नंबर 3 मध्ये दर रविवारी तुम्ही मला लाईव्ह विचारू शकता. त्या सर्व प्रश्नांची तुम्हाला तात्काळ उत्तरे दिली जातील. तर अशा पद्धतीने हे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करणारं सेशन असते आणि त्यामुळे तुमचा खूप खूप फायदा हा होऊन जातो. इतर दिवशी जर काही मनात समस्या आल्या तर त्याचं सोल्युशन करण्यासाठी नंबर आहे 84 21 82 62 62. हा लखन सरांचा नंबर आहे. इथं कॉल करायचा. इथं कॉल केला गेला लखन सर फोन उचलतील. मग त्या ठिकाणी त्यांना सांगा की आम्हाला या ठिकाणी काही प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यांची उत्तरे हवीत. जर दुपारी 3 ते 8च्या दरम्यान तुम्ही लखन सरांना प्रश्न विचारले तर सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी प्राप्त होऊन जातील. आता या असणाऱ्या तुम्ही सेशनमध्ये किंवा ट्रेनिंगमध्ये जॉईन झाल तर आपला फायदा कसा होतो, एकतर कोंबडीचा व पिल्लांचा खाद्य खर्च हा 80% कमी होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की कोंबडीवर आणि पिल्लांवर आजार हे जास्त येत नाहीत, कारण आम्ही तुम्हाला सांगतो किंवा लसीकरण कधी व कसं करायचं आहे. लसीकरण करूनसुद्धा कोणता आजार आला तर तात्काळ तो आजार ओळखून त्या ठिकाणी सोल्युशन हे केलं जाते, ज्यामुळं भविष्यात कोंबडींचा आणि पिल्लांचा मृत्यूदर हा इन कंट्रोल आपल्याला ठेवता येऊ शकतो.
त्याचबरोबर शेड हा कशा पद्धतीने निर्माण करायचा, लांबी किती, रुंदी किती, उंची किती हे सुद्धा तुम्हाला सांगितलं जाते, ज्यामुळे आपली पैशाची, जागेची, वेळेची आणि मेहनतीची बचत होऊन जाते, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून कशा पद्धतीनं पिल्लं काढायची आणि पिल्लं काढल्यानंतर त्यांचे ब्रूडिंग, फीडिंग, वॅक्सिनेशन कसं करायचे हे सांगितलं जाते, ज्यामुळे छोटं पिल्लू मोठे करेपर्यंत कसल्याही प्रकारचा त्रास आपणास इथं होत नाही. सरतेशेवटी आपल्यापाशी तयार झालेली कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ली यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दलही सखोल मार्गदर्शन हे आपल्याला केलं जाते, ज्यामुळं आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत हे जे मार्गदर्शन मिळते त्यावर लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होऊन जातो परिपूर्ण. मग अशा ओव्हरऑल असणाऱ्या जबरदस्त ट्रेनिंग सेशनला ज्यांना या ठिकाणी जॉईन करायचे त्यांनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी लखन सरांना एक कॉल करावा, ज्यांचा नंबर आहे 8421826262. जसा तुम्ही लखन सरांना फोन केला, लखन सर फोन उचलतील, त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर काय म्हणतील की आपण व्हॉट्सअप नंबर 8421826262वर आपलं पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढं तुम्ही पाठवलं की त्यानंतर लगेचच लखन सर माझा फोनपे, गुगल पे नंबर जो आहे 8265088460 म्हणजे 8265088460 हा क्रमांक पाठवली बस, यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवून द्या. एवढं केल्याने अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण. खऱ्या अर्थानं करायचं असेल कुक्कुटपालन, कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा, तर आज रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. यासाठी लखन सरांना एकदा कॉल करा 8421826262 या क्रमांकावरती. ज्यांना मार्केटिंगची चिंता सतावत आहे त्यांच्यासाठी आनंदाची वार्ता की आपण प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकता. या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर 8421826262वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर हा होता मित्रांनो व्हिडिओ, ज्यात आपण बघितलं की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये लिंबू पाण्याचा वापर हा आपण कशा पद्धतीने उन्हाळ्यात करायला पाहिजे व याच्यामुळे काय काय फायदे होऊ शकतात. जर काही समस्या निर्माण झाल्या असतील तर तुम्ही या ठिकाणी विचारू शकतात कमेंट सेक्शनच्या माध्यमातून. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सोल्युशन करण्याचा मी प्रयत्न करत राहील. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.